आतून चाललोय आता भीमाशंकरला भोरगिरी मार्गे। आता आपण बसमध्ये बसणार आहे। बघा गर्दी कशी बघतायत ना, भोरगिरीला जाणाऱ्या बसमध्ये आहे। आता आपण चाललो भोरगिरीला, तिथून जाणार आपण भीमाशंकर ट्रेकसाठी। आणि आपण आपल्या जिम मेंबर्स बरोबर आहोत, सगळे आमचे जिम मेंबर्स आणि त्याचे मित्र आहेत। हां भेटू आता भोरगिरीला। वादा करूं नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ। छुओ नहीं देखो जरा पीछे रखो हाथ, जहाँ मैं हूँ जहाँ तुम हो, जहाँ देवती कागज। हम साथ साथ है, साथ है हाँ ना परत हो दिल जिगर दोनों घायल हुए, तेरे नजर दिल के पार हो गया, जगरानी से प्यार। तर मित्रांनो, भोरगिरी जाण्याआधी आपण एक स्टॉप घेतलाय, थोडासा नाश्ता पाणी केलाय आणि आता सगळेजण फ्रेश होतात। फ्रेश होऊन झाल्यावरती मग आपण परत आपल्या भोरगिरीच्या रस्त्याला लागणार आहेत बाय ST फर्स्ट टाइम। आणि मागे जो दिसतो डोंगर, काय बोलतात त्याला, हटकेश्वर। तुम्ही इथे मागे बघू शकता, मी तुम्ही झूम ना होते। हा जो आहे ना, हा स्पॉट हटकेश्वरचा आहे। तोही करायचा आहे नंतर इन फ्युचर, बघू आपण करूया कधीतरी, तेव्हा अपडेट भेटेलच तुम्हाला। बघा मागे व्ह्यू काय भारी आहे। आपण बघतायत पावसाळ्याची लागवण चालू आहे भाताची। हे सगळे गाव आपले त्यांचे घरावाले आहेत, आपल्या फॅमिलीला मदत करतात, लहान पोरं आणि सगळे एकत्र अशी भाताची लागवण करतात। आपण पण थोडी त्यांना मदत केली आहे आणि त्या लागवडीची थोडी आठवण घेतली। परत बोल, लावणी चालू आहे या मदतीला। मित्रांनो, आता तुम्ही फक्त भोरगिरीमधील हे शंकराचं मंदिर आहे, जिथे आता आपण थांबणार आहोत, थोडा नाश्ता करणार आणि मग आपल्या चेंज अशा शेड्यूलप्रमाणे आता आपण भीमाशंकरचा ट्रेक चालू करणार आहेत। तर इथे थोडा आपण नाश्ता करून पुढचा ट्रेक चालू करणार आहेत। आपण बघू शकता हा भोरगिरी गाव आहे आणि हा भोरगिरी किल्ला आहे मागे। हाँ हाँ बस बस चला 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 या मी बरोबर घेतो।
चला 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 पुढे चला. आता आम्ही भोरगिरी तो भीमाशंकर ट्रेक चालू केला आहे आणि हे आमचे सगळे ग्रुप मेंबर्स बघा कसे मस्ती आणि मजा करत चाललेत. आता भोरगिरी तो भीमाशंकर ट्रेक चालू झाला आहे. आता आपण बघतायत भोरगिरीवरून भीमाशंकरला जाणाऱ्या रस्त्याचा ट्रेकचा हा एंट्रन्स. आता आपण भोरगिरी ते भीमाशंकरचा ट्रेक चालू केला आहे थोड्या वेळापूर्वी आणि आता खिंडी चालू आहे त्या रस्त्यावर. बघा काय नजारा आहे मागे, दाखवतोच तुम्हाला. या हे बघ, बघितलं मागे बघा काय नजारा आहे. वा, थोडा पाऊस पडला तर मजा येईल. बघू, वाट बघू. Subscribe to my channel. Subscribe. Please subscribe to our channel. Subscribe. असं का ओके. साडी नाही पण आमच्याकडे साडी आहे. सारे आयटम आहेत. गौतमी पाटीलची काय गरज आहे? आहे ना सगळे. दुकानमध्ये फोटोही काढला पाहिजे खरा व्हिडिओ. चालू आहे व्हिडिओ पण चालू आहे. माझा दिल तुम्ही मेली मंदिर. हा या या. खेळाचे गाईस तुम्ही बघू शकता असे सामान उचलायला लावतात एकट्याच्या ट्रेकला. सुखात जाल आपला सामान घेऊन जाल. खाण्याचा मजबूत सांगा. थोडासा विरंगुळा करण्यासाठी या धबधब्याजवळ आम्ही सर्व थांबलेलो आहोत आणि या धबधब्याचे मजा घेत आहोत आम्ही. ही बघा कशी नाचते आमच्या रीलवाली लडकी. गाली दे रहा है. हां, तुम्ही बघू शकता विरगळ असलेली ही पार्वती धबधब्याजवळील जागा आपल्याला दिसते. हा आहे पार्वती धबधबा आणि या धबधब्याच्या बाजूला असलेली ही विरगळ. चल चल जा. हां जा जा.
चल 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 चल. एवढ्या सगळ्यांमध्ये कोणाकोणाचं लग्न झालंय? आता आपण 5 किलोमीटर जवळजवळ चालत आलो आहे आणि थोड्याच वेळाने आपल्याला गुप्त भीमाशंकर पण लागेल. तर आपण थोड्या वेळाने गुप्त भीमाशंकरवरती पोहोचू. तर तेव्हा तोपर्यंत भेटू. जय शिवराय. मित्रांनो, आपण बघू शकता हे आहे गुप्त भीमाशंकरचं भीमा नदीची जागा आणि ज्या इथ्या खाली थोड्या वेळाने आपण बघणार आहोत गुप्त भीमाशंकर. आता आपण बघतोय गुप्त भीमाशंकर. भीमाशंकर येथील 1 किलोमीटर लांब असलेले हे स्थान आहे गुप्त भीमाशंकर. आता आम्ही गुप्त भीमाशंकरवरून गणेश मंदिराच्या या वाटेवरती पोहोचलेले आहेत आणि इथे चला आता आपण निघतोय भीमाशंकरच्या रूटला. तर हा चालला परत आपल्याला भीमाशंकर आणि आम्ही आता करून आलो आहोत गुप्त भीमाशंकर. यो टीम हिप हिप हुर्रे. हर 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 हर. चालू 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 चालू. अशा प्रकारे आम्ही गुप्त भीमाशंकर करून आलेलो आहेत आणि हा सेकंड ओढा लागलेला आहे. हा रे, तुम्ही बघू शकता हा धबधबा आता जस्ट आम्ही क्रॉस केला. हा तो धबधबा पावसाच्या जोरामुळे त्याचा पाऊस वाढलेला आहे. हा 2 नंबर आली. खड्ड्यातच जाणार मी. नाही नाही आता काय भिजलोय रे. हा जा 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 जा. इथे हाय करा, इथे हाय करा, इथे हाय करा. इथे 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 यू आर ऑन व्हिडिओ. अरे बस बस बस. आपण आलेलो गुप्त भीमाशंकर सॉरी भीमाशंकर. पाहू शकता दुकाने वेढलेले हे मंदिर. चालून भीमाशंकर देवळाचं आणि भीमाशंकराचं सकाळचं दर्शन मनमोहक.
महादेव वन बांधण्यात आलेले इथे नवीन. ठेवतात बघ ना. मित्रांनो, आता आपण आलो आहेत भीमाशंकर येथील हनुमान तळ्याच्या इथे. आपण बघतायत हे हनुमान मंदिर आणि तिकडचे तळे आहेत. कुंड, माकड, हे बघा कशी मस्ती एन्जॉय करते. बघा 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 बघा. हे बघा हनुमानाचं मंदिर पुढे तुम्ही बघू शकता. हा हनुमान तळ आणि त्या तळ्याच्या वरती असलेले हे हनुमान मंदिर. हा आहे हनुमान मंदिर. आणि हे आमची वानर सेना. इथे तुम्हाला कधीही या, खूपच माकडं दिसतील. ते अशी बसलेली असतात सगळीकडे. आता बघत आहात तुम्ही शनिदेवांचं मंदिर. आमचा नाश्ता चालू आहे. तुम्ही बघू शकता आमचा नाश्ता चालू आहे. आम्ही नाश्ता करतोय. काय आहे ना, आम्ही नाश्ता करणार आहोत सकाळची सकाळी. आणि हा आमचा ग्रुप आलेला आहे हनुमान तळ्याजवळ. सर्व हनुमान तळ्याचे दर्शन घेत आहेत. हा असेल, खोल असेल. आता आम्ही चाललो आहेत नागफणीकडे. 10 वर्षानंतर मी नागफणीला जाणार आहे. पहिले आम्ही 10 वर्षापूर्वी गेलेलो. आता खूप वर्षानंतर आलो आहे. आणि हा आमचा ग्रुप सगळे येत आहेत आता नागफणीसाठी. मारुतीचं हे जुनं मंदिर. जायचं बघ बघ. BTS. हेडशॉट. अरे वरती 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 वरती. त्यांच्याबरोबर हे पण बसलेले वाटतात मुनी करताना. साधू मुनी. आता आम्ही उतरणार गणेश घाटाने. काल आम्ही चढलेलो भोर घाटाने, भोरगिरी मार्गे आणि भीमाशंकर करून आता आम्ही खांडसला उतरणार या गणेश घाटाने. आणि आमचे मार्गदर्शक तर आता आले आहेत. आमचा ग्रुप जमा झालेला इथे बघू शकता. शेवटचे 2 ग्रुप मेंबर्स आलेले आहेत, जॉईन झालेले आहेत. आणि आता आमचा डिसेंडिंग ट्रेक चालू होणार आहे. तो थोडी रेस्ट घ्यायची असेल तर आपण पुढे घेऊया. हां, पुढे उतरण्याच्या याच्यात. हां, मन बदल झाला तर काय बोलावं ते पण बरोबर आहे. चला. अरे आता आपण बघू शकतात पदरगडाचे दर्शन. हा आहे पदरगड.
आणि बाजूचा हा नजारा. मी जरा व्हिडिओ काढतो. जा. अबे तू टून में गा रहा है कि गाने को बजा रहा है? वीडियो बनाते तो अपने भी चले थे घाट पे आता या फुल झाला लास्ट पॅच होतो. पदरगड धुक्याच्या सावाट्यात लपून गेलेला आहे. तर आपण आता शिडी घाट आणि गणेश घाट जिथे भेटतो त्या ठिकाणी आहोत, पदरवाडीच्या इथे. आणि आता या पदरवाडीवरून आपण खाली उतरणार या रस्त्याने गणेश घाटाला. हा चालला आहे, सगळे चालले ते गणेश घाटाला. आणि शिडी घाटाचा तुमचा राईटचा रस्ता आहे, शिडी घाट. तर आता आपण सगळे गणेश घाटाला चालले. हे काय चाललं रे? हां, आपण आलो आहोत गणेश घाटातील जिथे शिडी घाट दिसतो त्या पॉईंटला. ही आहे शिडी घाटमध्ये तुम्ही बघता त्या ठिकाणी. आता मित्रांनो, आपण बघतायत गणेश घाटातील गणेश मंदिर, सुप्रसिद्ध असं गणेश मंदिर, ज्या मंदिरामुळे या घाटाला नाव ठेवण्यात आलं आहे. हे आहे गणेश घाटातील गणेश मंदिर. आणि आमचे मित्र इथे बसलेले आहेत, थोडासा विसावा घेऊन मस्त. हे आहे गणेश घाटातील गणेश मंदिर, तुम्ही बघता आहात. गणपती बाप्पा मोरया. भारत माता की जय. वंदे मातरम. हर 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 हर. खांडस गावामध्ये आम्ही आमची गाडीची वाट बघतोय, कारण भीमाशंकर जिथे संपतो गणेश घाट तिथे. तर मित्रांनो, आमचा अशा प्रकारे भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि एका टॅक्सीमध्ये आम्ही असे कोंबून कर्जतला चाललेलो आहे. हे बघा, आम्ही सगळे कसे कोंबून बसलेले आहेत. आणि पुढे दोन बसलेले सगळे बकरे, बाकी मागे दोन कोंबडे. हे बघा कसे बसलेले आहेत. तर अशा प्रकारे आमचा हा भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे. सगळ्यांनी मजा केलेली आहे. ही अशी तंगडतोड पहिल्यांदाच केली असेल त्या मुलींनी इकडे बसलेली आहे कोपऱ्यात. हा, त्यांनी तंगडतोड केलेली आहे, त्यासाठी त्यांचा आम्ही खूप खूप आभार आहे आमच्यावर. आणि अशा प्रकारे आमच्या मंडळाने पूर्ण ट्रेक पूर्ण केलेला. आणि अशा प्रकारे आम्हाला खूप आनंद झालेला. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भंडारा घ्या जेवायला.